हे हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं म्हणजे दैनंदिन जीवनामधल्या अगदी जिव्हाळ्याच्या. आज सहज एकटी असताना मोबाईलमधले जुने फोटोज बघत होते, तर त्यामध्ये लग्नाआधी नोकरीसाठी बॅचलर असताना काढलेले, कॉलेजमध्ये असताना काढलेले किंवा घरी असताना काढलेल्या रेसिपीच्या फोटोजवर नजर गेली. आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये मोबाईल हा एक असा साथीदार आहे जो आपल्या आठवणींना कैद करून ठेवत असतो, आपल्या निसटणाऱ्या क्षणांना कैद करून ठेवत असतो. आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये कितीतरी आठवणी कैद झालेल्या असतात आणि त्यामध्ये खास जागा असते, विशेषतः गृहिणींसाठी, रेसिपीच्या फोटोंना. हे फक्त फोटोज नसतात आपल्यासाठी, तर त्या प्रत्येक डिशच्या मागे एक गोष्ट, एक प्रवास आणि एक भावना लपलेली असते. कधी एखाद्या खास जेवणाच्या क्षणाची आठवण, तर कधी स्वयंपाकासाठी केलेल्या मेहनतीचा पुरावा. तुम्ही नवीन डिश ट्राय करत असताना घेतलेला फोटो असेल, किंवा एखाद्या सणासाठी आईनं केलेल्या गोडधोडाचा फोटो असेल, किंवा तुमच्या हातचा पहिला परफेक्ट जमलेला भाजीपोळीचा जुगाड असेल. हे फोटो फक्त आपल्या गॅलरीमध्येच नाही, तर आपल्या आठवणींमध्ये सुद्धा अजरामर असतात, नाही? हे जुने फोटो पाहिले की पुन्हा काहीतरी नवीन बनवण्याची इच्छा होते. कधी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर पाहिलेलं आणि ट्राय केलेलं काहीतरी, तर कधी स्वतःच केलेला प्रयोग, तो सपशेल फसलेला किंवा कधी कधी परफेक्ट जमलेला सुद्धा. हे रेसिपीचे फोटोज आपल्या किचनमधील प्रवासाचं प्रतिबिंब असतात, नाही? त्यांनी फक्त आपण बनवलेल्या डिशेस नाही, तर त्या क्षणांना, त्या आठवणींना आणि त्या भावनांना जिवंत ठेवलेलं असतं. तुम्ही तुमच्या रेसिपीच्या प्रवासातून काय शिकलात? तुमच्या फोटोंनी कधी कोणती आठवण जिवंत केली आहे का? तुमची ही गोष्ट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण माझ्या मते स्वयंपाक ही फक्त कला नाही, तर ती आठवणींच्या पाककृतीची गोष्ट आहे. आणि तुमची ही गोष्ट माझ्यासोबत शेअर करायला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.